नमस्कार शेतकरी बंधूंनो, ह्याच्या पुढला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की बायोरिच बरोबर अल्ट्रासी का वापरायचं आणि कसं वापरायचं. आता पहिली गोष्ट का वापरायचं, तर काय होतं, तुम्ही बायोरिच वेगळं आणि अल्ट्रासी वेगळं वापरायला तुमचा लेबर खर्च वाढतो. पहिल्यांदा आम्ही हेच असंच सांगत होतो की बायोरिच वेगळं वापरा, अल्ट्रासी वेगळं वापरा. पण नंतर असं लक्षात आलं, शेतकऱ्यांनीच प्रयोग करायला सुरुवात केली आणि बायोरिचमध्ये अल्ट्रासी टाकून जर वापरलं तर त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट यायला लागले. मग तेव्हापासून आम्ही काय केलं, बायोरिच बरोबर अल्ट्रासी वापरा. आता कसं वापरायचं, तर तुम्ही काय करायचं, बायोरिच जे बॅरलमध्ये तयार करता किंवा ड्रममध्ये तयार करता, 200 लिटरचा ड्रम घ्या. अंदाजे तो 250 लिटर पाणी मारतं त्यात 200 लिटर पाणी घ्या. त्यात 20 किलो शेण टाका, 1 लिटर गोमूत्र टाका, 2 किलो गूळ टाका, गुळाचं पाणी करून टाकायचं, गोमूत्र टाकायचं. शेण मात्र जर ड्रिपनं सोडायचं असेल किंवा फवारायचं असेल तर डबल लेयरच्या कापडामध्ये कॉटनच्या बांधून टाकायचं. 48 तास ठेवायचं. 48 तासानंतर त्यातलं पुढलं बॅरल करायसाठी 5 लिटर विरजण काढायचं. समजा तुम्हाला 4 बॅरल करायचे असले तर 5-5 4 बॅरलचं असं 20 लिटर बाजूला काढून ठेवा. राहिलेल्यात 20 लिटर जे काढलेलं पाणी आहे तेवढं ॲड करा आणि त्याच्यामध्ये 1 लिटर अल्ट्रासी टाका. कुठल्याही पिकाला, तुमचा संत्रा असू दे, मोसंबी असू दे, ऊस असू दे, तर त्याला काय करा, तुम्ही 1 बॅरल खालून सोडायचं आणि 1 बॅरल वरून मारायचं. असं किती दिवसांनी करायचं. आता हेच जर भाजीपाला असेल तुम्ही, तर भाजीपाल्याला 7 दिवसातून एकदा खालून एकदा वरून मारायचं. 3 महिन्याचं पीक असतं, लक्षात आलं का. 8 दिवसातनं एकदा फवारणी घ्यायची. ज्यांना शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, आता समजा टोमॅटो आहे, तुम्ही 15 दिवसातनं एकदा बायोरिच अल्ट्रासी घेतलं तर चालतं. मात्र बायोरिच तुम्ही तयार झाली घ्या, 3-4 दिवसांनी घेतलं नुसतं बायोरिच, त्याला काही खर्च नाही, 2 किलो गूळ लागेल. बाकीच्या वेळी काय करायचं, 15 दिवसातनं एकदा बायोरिच अल्ट्रासी घ्यायचं. आणि संत्रा मोसंबीवाल्यांनी पहिल्यांदा 4 वेळा फक्त बायोरिच अल्ट्रासी घ्या. त्याच्यानंतर मध्ये फक्त तुम्ही बायोरिच सोडायचं खालून वरून आणि त्यानंतर महिन्यातनं एकदा बायोरिच अल्ट्रासी घ्या आणि बायोरिच मात्र दर 15 दिवसातून एकदा घ्या. त्याचे तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट येतील. आता सगळे शेतकऱ्यांना हे माहीत आहे की बाबा मोसंबीवाला शेतकरी आहे, त्याला काय रिझल्ट आहेत, संत्र्यावाल्याला काय रिझल्ट आहेत. उदाहरणार्थ मोसंबीमध्ये डिंक्या येतो, हा डिंक्या जातो कोणी म्हणत नाही. मी फुल गॅरंटी देतो की 15 ते 20 दिवसात डिंक्या जातो. सगळ्या शेतकऱ्याचा अनुभव आहे, डिंक्या फार लवकर जातो. आणि जिथं समजा एखाद्या झाडावर जास्त असेल आणि तिथं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करा, जे तळाला राहिलेले असतो गाळ तुमच्या बॅरलमध्ये, तो गाळ त्याला लावून टाका. म्हणजे तो डिंक्या तुमचा लवकर खतम होईल आणि झाड चांगलं वाढायला लागेल. तुमचं फायटोफथोरा जाईल, नागाळी येणार नाही. एकदम सोपी साधी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये आपण जमीन चांगली करत असतो. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की बायोरिच बरोबर अल्ट्रासी वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट चांगले आहेत, म्हणून आम्ही ते कंपल्सरी सांगतो. मात्र ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, बायोरिच समजा 1 तारखेला बायोरिच अल्ट्रासी वापरलं तर जी वार्षिक पिकं आहेत, म्हणजे वर्षभर ज्यांना लागतं, एखादा सीझन वर्षाचा सीझन असेल, त्याला तुम्ही काय करा, 15 दिवसातनं एकदा बायोरिच अल्ट्रासी घ्या आणि मधल्या वेळात एक वेळ 7व्या दिवशी नुसतं बायोरिच खालून वरून घ्या. हे कायमच करायचं नाही, तुम्हाला लक्षात घ्या. बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं हे किती दिवस करायला लागेल, तर हे कायम करायला लागणार नाही. एकदा तुमचं रान दुरुस्त झालं की तुम्ही महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा बायोरिच सोडलं तरी बस होईल असं वाटतं. 3 वर्ष झाली की तुम्ही 1 महिन्यातून एकदा जरी सोडला बायोरिच अल्ट्रासी तरी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आणि एकदा जमीन चांगली झाली की पुन्हा सहजासहजी ते खराब होत नाही, म्हणून तुम्ही केमिकल वापरू नका. बरेच शेतकरी काय करतात, सेंद्रिय चालू करतात आणि जमीन चांगली झाली की रासायनिक काहीतरी वापरतात. मग जमिनीमध्ये ऑलरेडी सगळं तयार असतं. तुम्ही रासायनिक टाकल्यामुळे आणखीन चांगलं येतं. म्हणजे दारू पिल्यानंतर जसं आपल्या अंगात ताकद आल्यासारखी वाटतं, तसं त्या वर्षी तुम्हाला उत्पन्न जास्त वाढतं. म्हणून तुम्ही एका वर्षाच्या ह्याच्यावर जाऊ नका. सेंद्रियमध्ये कंटिन्युअस आणि चांगलं उत्पादन येतं. तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मोसंबीमध्ये आम्ही 22 टनापर्यंत गेलोय. टोमॅटोमध्ये आम्ही 50 ते 60 टनापर्यंत गेलोय वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे. एका सिंगल पानावर सुद्धा नागाळी येत नाही. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल असं मला वाटतं. तर सगळ्यांनी काय करा, बायोरिच बरोबर अल्ट्रासी वापरणं आवश्यक आहे. नमस्कार शेतकरी बांधव.